विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी, यूपीएससी आणि एसएससी परीक्षेची तयारी करत असाल तर आजच्या या 5 महत्त्वाच्या चालू घडामोडी नक्की लक्षात ठेवा. चला सुरुवात करूया पहिल्या बातमीपासून. पहिली बातमी पहा. ब्रिक्स कम्युनिकेशन मिनिस्टर मीटिंग. आज 21 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेखाली 12वी ब्रिक्स कम्युनिकेशन मिनिस्टर मीटिंग आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीत ब्रिक्स देशांमधील संप्रेषण आणि डिजिटल सहकार्याशी संबंधित मुद्द्यावर चर्चा होणार आहे. परीक्षेसाठी नोट करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. बैठक 12वी ब्रिक्स कम्युनिकेशन मिनिस्टर मीटिंग दिनांक 21 ऑगस्ट 2026 भारत 2026 मध्ये ब्रिक्स अध्यक्ष. दुसरी बातमी पहा. भारत आणि जपान संरक्षण सहकार्य. 20 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांची द्विपक्षीय बैठक झाली. भारत आणि जपान मधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि जपान संरक्षण सहकार्य. तिसरी बातमी पहा. ब्रिक्स अध्यक्ष म्हणून भारत. 2026 मध्ये भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली विविध मंत्रीस्तरीय बैठका आयोजित केल्या जात आहेत. आजची कम्युनिकेशन मिनिस्टर मीटिंग देखील याच अध्यक्षतेचा भाग आहे. विद्यार्थी मित्रांनो, नोट करून घ्या, परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो. 2026 ब्रिक्स चेअरशिप इंडिया. चौथी बातमी पहा. महाराष्ट्र चालू घडामोडी. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने राज्यातील चालू घडामोडीवर विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. एमपीएससी साठी महाराष्ट्र केंद्रित करंट अफेअर्स मध्ये शासन, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि विविध राज्यस्तरीय उपक्रमांचा अभ्यास नक्की करा. एमपीएससी टीप महाराष्ट्रातील चालू घडामोडींची रोज रिव्हिजन करा. पाचवी आणि लास्ट बातमी पहा. खेलो इंडिया योजना. केंद्र सरकारच्या सुधारित खेलो इंडिया स्कीमला मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 2026 ते 27 ते 2030 ते 2031 या कालावधीसाठी या योजनेसाठी 36,441 कोटी इतका एकत्रित